सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी आता नेमकी परिस्थिती काय आणि विलंब असेल तर का ही दोन प्रश्न विचारली। दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो, विलंब नाही आहे। आणि सध्या परिस्थितीमध्ये सभापती महोदय, आपण या 3 परीक्षांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही एक परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब ही दुसरी व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही तिसरी। सभापती महोदय, या 3 परीक्षांपैकी आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या 2 परीक्षांसाठी निवेदन प्राप्त झाल्यानंतर वयोमर्यादा वाढवून देण्याच्या विनंतीला सरकारकडे, माननीय गृहमंत्र्यांकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन प्राप्त झाल्यावर आपण त्यावर सकारात्मक विचार केला आणि त्यातनं काही विवेक्षित पदांकरता वयोमर्यादा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार ज्या PSI आणि अन्य परीक्षा होत्या, ज्या अराजपत्रित गट ब मध्ये होत्या, त्यांच्यासाठी 1 वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी केला। आयोग स्वायत्त असलं तरी आयोगाला त्या पद्धतीने कळवलं। आयोगाने त्या पद्धतीच्या या अगोदर झालेल्या विविध न्यायालयातील कोर्ट केसेस मधला निकाल, विधी व न्याय विभागाचं मत या सगळ्याच्या आधारावर त्यांना 1 वर्षाचा एक्सटेन्शन वयोमर्यादा शिथिलता देण्याचा आपण निर्णय केला। त्यावेळेला एकाच परीक्षेला का द्यावं असा विचार न करता गट क च्या परीक्षांना सुद्धा PSI, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि ASO यांच्याबरोबर गट क च्या विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी परीक्षार्थींनाही वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय आपण केला आणि त्या पद्धतीचा निर्णय आपण केलेला आहे। अशी आताची स्थिती आहे।